काय उदय सामंत गेले होते भेटायला, नाही त्या खासदारांना नाही. काय खायचं आणि कुठं जायचं यासाठी देखील त्यांनी आता व्हीप लावलेला आहे. किती अविश्वास दाखवणार. आणि बाता मारता वाघाचं काळीज. अरे वाघाचं काळीज असणारा माणूस अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि आपल्या कार्यकर्त्यांवर, आपल्या लोकप्रतिनिधींवर कधी अविश्वास दाखवत नाही. खऱ्या अर्थाने काय परिस्थिती झाली, मी काय त्याच्यावर मी बाबाशी बोलले रामदासबाई, त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलत नाही. पण मी एवढंच सांगतो, कुणाची लाईन कापून तुम्ही मोठे होऊ शकत नाही. तुम्ही तुमची लाईन मोठी करा ना, काम करा ना. तुम्ही एकनाथ शिंदेची लाईन कापून तुम्हाला मोठं होता येणार नाही. तुम्हाला त्याच्या बाजूला मोठं काम उभं करायला लागेल, मोठी लाईन उभी करायला लागेल. कारण हा एकनाथ शिंदे दरबारी राजकारण करत नाही, फील्डवर उतरून काम करणारा एकनाथ शिंदे आहे. आणि हम जहां खडे होते वही से लाईन शुरू हो जाती है. कुठली लाईन? ही जनसेवेची लाईन, जनसेवेची, जनता जनार्दनाच्या सेवेची रांग. जिथं जातो तिथे लोक भेटतात का? ऐकणार आहे, बोलणार आहे, प्रश्न समजून घेणार आहे, म्हणून लोक येतात. का येतात? शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय एकनाथ शिंदे झोपत नाही. का तुम्ही त्याच्यावर जळताय? का जळफळाट होतोय? का तिळपापड होतोय? याचं आत्मचिंतन करा आणि आत्मपरीक्षण करा. आणि म्हणून